सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर आज तारीख आहे 21 मार्च, उद्या आहे 22 मार्च आणि उद्या बहुचर्चित असलेली आणि जवळजवळ 30 ते 40% कॉम्पिटिशन असणारी म्हणजे पूर्ण महाराष्ट्र भरतीतील जवळजवव 30 ते 40% कॉम्पिटिशन हे पुणे शहर पोलीस भरतीसाठी आहे. आणि पुणे शहर पोलीस भरतीचा उद्या लेखी पेपर आहे. सर्वप्रथम ज्यांची लेखीसाठी निवड झाल्या अशा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना उद्या होणाऱ्या पुणे शहर पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय. आणि अतिशय महत्त्वाचं, जसे की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आज फिजिकल प्लस लेखी मिळून फायनल कट ऑफ प्रत्येक कास्टचा किती लागू शकतो यावर एक मार्गदर्शन असणार आहे. सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि मग कट ऑफ तुम्हाला सांगितल्यानंतर शेवटी तुम्हाला सांगणार आहे की काय करायचं किंवा पेपर कसा सोडवायचा थोडक्यामध्ये किंवा काय करायचं. आता सर्व मुलींना भीती वाटत असणारच आहे, कारण की आजचा एक दिवस कुठेतरी 12, 13, 14, 15 तास राहिले असतील, 20 तास वगैरे, आणि त्यातनं उद्या मग शेवटचा दिवस आहे. उद्याच्या दिवसानंतर समजून येणार आहे, उद्या संध्याकाळी आन्सर की येईल आणि समजून येणार आहे की कुणाची निवड झाली आणि कोण गुलालात आलं आणि कोण परत घामात जाणार आहे. याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला उद्या संध्याकाळी भेटणार आहे. सो आजचा व्हिडिओचा मिनिंग अशा पद्धतीनं आहे की तुम्हाला कमीत कमी किती मार्क घ्यायला पाहिजेत जेणेकरून तुम्ही सेफ झोनमध्ये जाऊ शकताय. सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, लक्षात ठेवायचं. स्टार्ट टू एंड बघायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सो टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर एकंदरीत पुणे शहर पोलीस फायनल कट ऑफ फिजिकल प्लस लेखी म्हणून ह्याच्या आधी पण कट ऑफचं मार्गदर्शन करत असताना काही गोष्टी सांगितलेल्या होत्या की काही जिल्ह्यांचं कट ऑफ हे जास्त लागतील, काही जिल्ह्यांचं काही घटकांचं कट ऑफ हे कमी जास्त लागतील आणि कुठेतरी मिक्स असलेले दिसून येतात. पुण्याला जर बघितलं तर कुठेतरी 1-2 कास्ट हे मिक्स झालेले आहेत, कुठेतरी कधीतरी जास्त लागलाय आणि कुठेतरी कमी लागलाय. सो अशा पद्धतीने ही प्रोसेस झालेली आहे. सो एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25च्या पोलीस भरतीमधील पुणे घटकासाठी पुणे शहर या पोलीस भरतीसाठी एकंदरीत फिजिकल आणि लेखीचा मिळून फायनल कट ऑफ किती लागणार याचे विश्लेषण आता आपण सुरू करणार आहोत. सुरुवातीला एक सांगतोय की या कट ऑफ मध्ये सर्वसाधारण आणि महिला असे 2 कट ऑफ बघतोय आणि याच्यामध्ये कमीत कमी 2 ते 4 मार्क किंवा 2 ते 3 मार्कांची तफावत आढळून येणार आहे. आणि त्याच पद्धतीने म्हणजे प्लस मायनस होऊन येईल. आणि बाकीचे जे काही हे आहे समांतर आरक्षण आहेत त्याच्यामध्ये खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, माजी सैनिक असेल, अंशकालीन पदवीधर असतील, पोलीस पाल्य असतील, होमगार्ड असतील आणि अनाथ असतील, यासाठी सुद्धा पुढे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. सो एकंदरीत बघायला गेलं तर लक्षात ठेवा की सर्वसाधारण पासून आपण जाणार आहोत की कशा पद्धतीने हा फायनल कट ऑफ लागणार आहे. एकदम शांतपणे बघायचा आहे. तर सर्वसाधारण मध्ये पुरुषांसाठी बघा, मी सांगणार तुम्हाला एकंदरीत तुमच्या कास्टसाठी असणाऱ्या पुरुषांच्या जागा फिजिकलचा कट ऑफ किती लागला याच भरतीचा आणि फायनल कट ऑफ किती लागू शकतो याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आता कंटिन्यू करणार आहोत. तर बघा, एससी कास्टच्या पुरुषांसाठी 52 जागा होत्या. फिजिकलचा कट ऑफ लागला 37 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल बघा 118 ते 120 मार्कांच्या आसपास. याच्यामध्ये प्लस मायनस 1-2 मार्क प्लस मायनस होणार एवढं लक्षात ठेवायचं. आता लक्षात ठेवा 52 जागा आहेत, फिजिकलचा कट ऑफ 37 आणि फायनल कट ऑफ 120 मार्कांच्या आसपास जाणार आहे. एसटी कार्डसाठी सुद्धा 17 जागा होत्या. त्यानंतर फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे 36 मार्कांवरती आणि एकंदरीत एसटी साठी सुद्धा तुमचा फिजिकलचा कट ऑफ जाईल 118 ते 120 मार्कांच्या जवळ. नंतर विजयसाठी पुरुष 7 जागा होत्या. फिजिकलचा कट ऑफ जवळजवळ 41 मार्कांवरती लागला. हा कट ऑफ जरा जास्तच लागला विजयसाठी, कारण जागा कमी होत्या, लक्षात ठेवायचं. आणि जागा कमी असेल तर कट ऑफ जास्त लागतो. सो विजयसाठी 7 जागा होत्या. फिजिकलचा कट ऑफ लागला 41 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा 124 मार्कांच्या आसपास. नंतर एनटीपी साठी सुद्धा 8 जागा होत्या. फिजिकलचा कट ऑफ लागला 39 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा 122 ते 124 मार्कांच्या आसपास. एनटीसी पुरुषसाठी 10 जागा होत्या. फिजिकलचा कट ऑफ लागला 41 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा 122 ते 124 मार्कांच्या आसपास. एनटीडी साठी बघा 7 जागा होत्या. फिजिकलचा कट ऑफ लागला 41 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा 124 प्लस मार्कांवरती, लक्षात ठेवायचं. आता एनटीचा कट ऑफ जर बघितला तर सगळा फिजिकलचा कट ऑफ 39, 41, 39, 41 अशा पद्धतीने लागलाय. त्यामुळे हा जो कट ऑफ आहे फायनलचा तो जास्त जाणार, लक्षात ठेवायचं, 124 मार्कांच्या आसपास. नंतर ओबीसी साठी तब्बल 132 जागा आणि फिजिकलचा कट ऑफ फक्त आणि फक्त 36 मार्कांवर, फक्त आणि फक्त 36 मार्कांवरती. एकंदरीत ओबीसी पुरुषांसाठी फायनल कट ऑफ जाईल 126 ते 128 मार्कांच्या आसपास, 126 ते 128 मार्कांच्या आसपास. एसीबीसी साठी फिजिकलच्या किंवा एसीबीसी साठी जागा होत्या 51 जागा पुरुषांसाठी,
फिजिकलचा कट ऑफ लागला 39 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तो तुमचा 124 ते 126 मार्कांच्या आसपास. एसबीसी साठी बघा 5 जागा होत्या, 35 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ जागा कमी आहेत पण इकडे 35 मार्कांवरती सुद्धा कट ऑफ लागलेला आहे. त्यामुळे एकंदरीत तुमचा फायनल कट ऑफ जाईल 124 मार्कांच्या आसपास. नंतर ईडब्ल्यू साठी बघा सगळ्यात वेगळा कट ऑफ लागणार आहे. 51 जागा आहेत तब्बल आणि फिजिकलचा कट ऑफ फक्त आणि फक्त 25 मार्कांवरती. फायनल कट ऑफ जाईल 120 ते 122 मार्कांच्या आसपास. आणि सगळ्यात चर्चेचा विषय पुरुषांसाठी 178 जागा ओपनच्या सर्वसाधारण मुलांच्या आणि फिजिकलचा कट ऑफ 43 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ हा तुमचा 132 ते 132 मार्कांच्या आसपास हा तुमचा ओव्हरऑल कट ऑफ लागणार, लक्षात ठेवायचं. सो हे झालं सर्वसाधारण सगळ्या कास्टचा कट ऑफ, फायनल कट ऑफ सांगितला. याच्यामध्ये 1-2 मार्क प्लस मायनस तुम्ही पकडायचे. नंतर महिलांसाठी बघूयात. तर महिलांनंतर बघा खेळाडू प्रकल्पग्रस्त वगैरे याच्यासाठी एकदमच कट ऑफ सांगेन तुम्हाला की कशा पद्धतीने लागणार आहे. सो महिलांसाठी एससी महिला 53 जागा होत्या. फिजिकलचा कट ऑफ लागला फक्त आणि फक्त 29 मार्कांवरती. फिजिकलचा कट ऑफ 29 मार्कांवरती. फायनल कट ऑफ हा जाईल तर 118 मार्कांच्या आसपास. एसटी साठी सुद्धा 14 जागा होत्या. फिजिकलचा कट ऑफ लागला 131 जागांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल 118 ते 120 मार्कांच्या आसपास. विजेसाठी 8 जागा होत्या, जागा कमी आहेत पण फिजिकलचा कट ऑफ लागला 34 मार्कांवरती. फायनल कट ऑफ जाईल 120 ते 122 मार्कांच्या आसपास. एनटीपी साठी 7 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 30 मार्कांवरती. फायनल कट ऑफ जाईल तुमचा 120 मार्कांच्या आसपास. एनटीसी साठी 11 जागा होत्या, जवळजवळ 34 मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ लागलाय महिलांचा. फायनल कट ऑफ जाईल 118 मार्कांच्या आसपास. एनटीडी साठी महिला 7 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ 33 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ 118 मार्कांच्या आसपास. ओबीसी महिला 135 जागा, ओबीसी महिला 135 जागा, फिजिकलचा कट ऑफ हा फक्त 25 मार्कांवरती, फक्त आणि फक्त 25 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा 124 मार्कांच्या आसपास. एसीबीसी साठी 52 जागा होत्या, एसीबीसी 52 जागा होत्या महिलांसाठी. फिजिकलचा कट ऑफ फक्त आणि फक्त 28 मार्कांवरती. फायनल कट ऑफ जाईल 120 ते 122 मार्कांच्या आसपास. नंतर एसबीसी साठी 5 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ महिलांचा 26 मार्कांवरती लागला आणि फायनल कट ऑफ जाईल 118 ते 120 मार्कांच्या आसपास. ईडब्ल्यू साठी 52 जागा, ईडब्ल्यू साठी 52 जागा, फक्त आणि फक्त 25 मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ महिलांचा. फायनल कट ऑफ जाईल 122 मार्कांच्या आसपास. आणि ओपन महिला 177 जागा, 39 मार्कांवरती फिजिकलचा कट ऑफ आणि फायनल कट ऑफ 128 ते 130 मार्कांच्या दरम्यान. हे अशा पद्धतीनं हे झालं महिलांचं सर्व कास्टचं फिजिकल प्लस लेखीचा कट ऑफ किती पद्धतीने लागणार, फायनल कट ऑफ म्हणा थोडक्यामध्ये हा अशा पद्धतीने लागणार आहे. यानंतर बघा खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असतील, माजी सैनिक असतील, अंशकालीन पदवीधर असतील, पोलीस पाल्ले असतील, होमगार्ड असतील आणि अनाथ असेल. यातला अंशकालीन पदवीधरच्या जवळजवळ रिक्त असणाऱ्या जागापैकी जवळजवळ 90% जागा ह्या रिकाम्याच राहणार आहेत आणि त्या सर्वसाधारणच्या जे काही कास्ट असतील ते तर त्या ऍड होतील आणि त्या मुलांना परत संधी मिळेल आणि त्याच्यामुळे सुद्धा फिजिकलचा आणि लेखीचा कट ऑफ मिळून हा कमी लागणार आहे. 2022-23 पोलीस भरतीमध्ये तब्बल 210 जागा ह्या पदवीधर अंशकालीनच्या सर्वसाधारण मुलांना मिळालेल्या होत्या. त्यावेळी सुद्धा सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये आपण इन्फॉर्मेशन दिलेली होती आणि यावेळीच्या सुद्धा पोलीस भरतीमध्ये जवळजवळ महिनाभरापूर्वी अगोदर सांगितलेलं होतं की पदवीधर अंशकालीनच्या जागा या सर्वसाधारण ऍड होतील कारण की ह्याच्यामध्ये उमेदवार आढळत नाहीत. सो अंशकालीन पदवीधर आणि अनाथ या दोन्ही गोष्टी सोडून बाकी जे काही समांतर आरक्षण वगैरे आहेत त्याच्यामध्ये खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पोलीस पाल्ले आणि होमगार्ड ह्यांचा कट ऑफ हा फायनल कट ऑफ पेक्षा 4, 6, 8 मार्कांनी कमी लागेल. 4, 6, 8 मार्कांनी कुठे तर जास्त मार्कांची तफावत जाऊन येणार आहे, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं हे जे काही खेळाडू वगैरे असतील, प्रकल्पग्रस्त असतील किंवा जे काही भूकंपग्रस्त आहेत यांचा जर तुम्हाला कट ऑफ हवा असेल तर तुम्ही एक काम करायचं आहे. त्याच पद्धतीनं उद्याचा जो लेखी परीक्षेचा पेपर होईल त्या लेखी परीक्षेचा पेपर झाल्यानंतर तुम्ही एक आत्ताच नंबर व्हॉट्सअपचा सेव्ह करून ठेवा. जो नंबर मी देतोय किंवा ह्या स्क्रीनवरती दिसतोय की 8237829302 या स्क्रीनवरती दिसणाऱ्या जे काही नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती उद्या पेपर झाल्यानंतर एकच मेसेज करा की सर मला एवढे मार्क पडलेत, मला फिजिकलला एवढेत, माझं फायनलला कट ऑफला सिलेक्शन होईल का. तुम्हाला 1 मिनिटामध्ये तुम्हाला उत्तर भेटेल की तुला गुलाल लागणार आहे का नाही. आणि जर काटावा असेल तर काटावा असणार म्हणून सांगणार आणि जर होत नसेल तर होत नाही म्हणून सांगणार. अशा पद्धतीनं हा उद्याचा जो कट ऑफ असेल तो उद्याचा कट ऑफ तुम्हाला हवा असेल तर आत्ताच 8237829302 या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. उद्या पेपर झाल्यानंतर
तुम्हाला मी सांगेन की सेफ आहेस का नाही किंवा गुलाल लागणार आहे का, 100% शुअर शॉट तुम्हाला सांगेन. ह्याच्यापेक्षा वेगळा कटऑफ लागणार नाही, लक्षात ठेवायचं. जे काही बाकीचे जे काही हे आहेत खेळाडू वगैरे त्यांचा 4, 6, 8 मार्कांनी कमी जास्त लागेल. आणि सर्वसाधारण महिलांचा कटऑफ तुम्हाला सांगितलेला आहे. सर्वसाधारण महिला पुरुष वगैरे त्यांच्या कटऑफमध्ये 2 मार्कांची तफावत प्लस मायनस होण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे तुमचे मार्क बघा. आता मी किती ओव्हरऑल कटऑफ लागला सांगितलं बघा. त्याच्यातून तुम्ही फायनल तुमचे फिजिकलचे मार्क मायनस करा. तुम्हाला तुमचा लेखीला उद्या किती गुण लागणार घ्यायला ते तुम्हाला कळून येईल. परत सांगतोय, तुमचे फिजिकलचे मार्क आणि आता ओव्हरऑल कटऑफ जर सांगितलं त्याच्यामुळे तुमचे फिजिकल मार्क जे आहेत मायनस करा. तुम्हाला समजून येईल की तुम्हाला 82 घ्यावे लागतील, 84, 86, 88 जेवढे काय घ्यायला लागतील तेवढं तुम्हाला याच्यामधून समजून जाणं, लक्षात ठेवायचं. सो अतिशय एक महत्वाचा पुणे शहरचा उद्या होणाऱ्या पेपरसाठी एकदम फायनल कटऑफ तुम्हाला सांगितलेला आहे. कमीत कमी एवढे मार्क तुम्हाला घ्यायला आले पाहिजेत. ह्याच्यापेक्षा 2-4 मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पॉसिबिलिटी वाढेल आणि 100% सिलेक्शनची हमी मिळेल. सो अचानक हे जो काय कटऑफ आहे तो सांगितलेला आवडला असेल तर 100% आपल्या या व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि त्याच पद्धतीनं तुम्ही अजून जर ह्याच पुणे पोलीसची तयारी करणाऱ्या मुलांसाठी जर तुम्ही अदर घटकाची जर तयारी करत असाल, जसं की कारागृह असेल, SRPF असेल किंवा अदर जे काही घटक असतील, बॅट्समन असतील, चालक असेल, तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची एक अनाउन्समेंट करतोय की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,000 प्लस प्रश्नांची असलेली PDF आपण घेऊन आलो. या PDF मध्ये आपण 36 जिल्हा पोलीस भरतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. याच्यामध्ये पोलीस शिपाई, चालक, SRPF, कारागृह, बॅट्समन या पदांच्या ज्या काही लेखी परीक्षा त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. याच्यामध्ये आपण सगळेचे सगळे विषय पूर्ण केलेले आहेत, जसे की मराठी ग्रामर, मॅथ्स, रिझनिंग, JKGS, तांत्रिक प्रश्न, जिल्हा आधारित प्रश्न किंवा पोलीस प्रशासन असेल, अतिसंभाव्य प्रश्न असतील किंवा मागील प्रश्नपत्रिका सोडवून दिलेले आहेत. त्याचबरोबर 1984 पासून ते 2022-23 पर्यंतच्या वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे क्वेश्चन याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. सो अतिशय महत्वाचा पाठिंबाचा पेपर जर तुम्ही बघितला असाल तर त्या पेपरमध्ये 4 ते 6 मार्क हे वर्ग 2 लेवलचे विचारलेले आहेत प्रत्येक विषयाचे. सो हे जर तुम्हाला इथंच क्लिअर करायचे असतील, 16 मार्क जर मिळवायचे असतील आणि एकंदरीत पाठिंबाचे जे आता पेपर झाले त्याच्यामध्ये जवळजवळ 40, 42, 64 मार्कांपर्यंत आपले PDF मधले प्रश्न आलेले होते. 64 प्रश्नांपर्यंत, लक्षात ठेवा. एवढा मोठा इतिहास परवाच्या पेपरला झालेला आहे. सो 95 मार्क सुद्धा घेऊन आपल्याच ऑनलाईन बॅचच्या मुली वगैरे टॉपर आलेल्या, लक्षात ठेवायचं. सो ज्याला ही PDF हवे असेल त्यांनी एक काम करावं लागते. या PDFचा रेट 799 रुपये असून आपण हे आज देतो तुम्हाला 399 रुपयाला, फक्त आणि फक्त 399 रुपयाला. तुम्हाला फक्त एक काम करावं लागते. या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. 15,000 PDF असा तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये ही PDF भेटून जाणार आहे. सो अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन होतं. मुलांची विनंती होती की सर कशा पद्धतीने कटऑफ लागेल आणि एक आम्हाला अंदाज येईल की आम्हाला लेखी परीक्षेला किती मार्क घ्यावे लागतील. लक्षात ठेवा, आजचा शेवटचा दिवस आहे. उद्यानंतर तुमचा संघर्ष संपू शकतोय. सो अशा पद्धतीनं उद्या पेपर सोडत असताना पूर्णपणे प्लॅनिंग करून, पेपर कसा सोडवावा याचा विचार करून, टाइम मॅनेजमेंट करून उद्याचा पेपर सोडवायला घ्यायचा आहे. एकंदरीत उद्या होणाऱ्या पोलीस भरतीच्या पुणे शहर लेखी परीक्षेसाठी मी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.